महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे. अक्षय तृतीया लाडक्या बहिणींची नक्कीच गोड होणार. लाडक्या बहिणींसाठी एक नाही, दोन नाही, तर तीन आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहे. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला एक समरी देतो की लाडकी बहीण योजनेसाठी जो हप्ता तुम्ही वाट पाहत होत्या की अक्षय तृतीयाला, बघा इथं काय आलेलं आहे. या अक्षय तृतीयाला सणाला तुम्हाला काय काय मिळणार आहे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ताच नाही, तर यासोबत तुम्हाला दोन आणखीन वस्तू मिळणार आहे. फक्त हप्ताच नाही, तर सरकारकडून आणखी मोठे गिफ्ट जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामधून सर्वात अगोदर 3,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. 3,000 रुपये तुम्हाला जे सर्वात अगोदर दिले जाणार आहे तो असणार आहे मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये सध्या वाटप केले जात आहे. ठीक आहे, म्हणजे 2 हप्त्याचे एकत्र रक्कम जमा केले जात आहे. अक्षय तृतीयाचा दिवसापासून, म्हणजे या दिवशी तुम्हाला वाटप होणार आहे. आणि दुसरं सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे मोफत साडी. बघा, 24 लाख महिलांना आणखी साडी लवकरच म्हणजे सणाची साडी लवकरच वाटप होणार आहे. मोफत साडी जी आता वाटप होणार आहे 24 लाख बहिणींना. आता 2,20,00,000 लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी. तर यामध्ये किती बहिणींची निवड झालेली आहे? 24 लाख बहिणींची निवड झालेली आहे. म्हणजे 24 लाख बहिणींना साडी वाटप होणार आहे. त्यामधून जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला नक्की साडी दिली जाणार आहे. आणि ही साडी कशा पद्धतीने मिळेल आणि कोणातर्फे दिले जाणार आहे हे सुद्धा आपण, ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि तिसरी आणि सर्वात आनंदाची बातमी, आता तुम्हाला हप्ता सोबत विशेष अनुदान दिले जाणार आहे. ते अनुदान किती असू शकतं? ते 10,000 रुपयापासून तर 25,000 रुपयापर्यंत वेगवेगळे अनुदान नव्या यादीमध्ये आलेलं आहे. तर बघा, तिघ गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत की हप्ता वाटप जे होणार आहे सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे ते आपण पाहणार आहोत. साडीच्या लिस्टमध्ये, म्हणजे साडी जी 24 लाख लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे याची लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही, आणि विशेष अनुदान कोणत्या बहिणींना दिले जाणार आहे ते बद्दल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण महत्वाची माहिती पाहूया. बघा, स्टेप पहिली बघा, लाडक्या बहिणींना आज सर्वात आधी कोणाला पैसे मिळणार आहे स्टेप पहिली आपण यामध्ये पाहूया. तुम्ही या यादीत आहात का हे तुम्हाला चेक करावं लागेल. ते कसं चेक करा, हे 2 मुद्दे तपासावे लागतील. म्हणजे पहिला फॉर्म्युला काय येतो की हप्ता कोणाला वाटप होणार आहे. हप्ता कोणाला वाटप होणार आहे, तर बघा पहिला पॉइंट काय येतो, फेब्रुवारीचा हप्ता ज्यांना मागच्या महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये मिळाले आहेत त्यांना हमखास आज पैसे मिळणार आहे. समजतंय? ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजे जानेवारी फेब्रुवारी ही हप्ते भेटलेले आहेत तर त्यांना मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हमखास त्यांना दिला जाणार आहे. त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. दुसरं, केवायसी पूर्ण, ज्या बहिणींची बँक खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे ई केवायसी लाडकी बहीण योजनेसाठी आणि बँकांची केवायसी पूर्ण झालेली आहे, अशा बहिणींना हप्ता हमखास मिळणार आहे 2 हप्त्याची. एक म्हणजे मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हमखास तुम्हाला हप्ता दिला जाणार. ही पहिली स्टेप आहे. लक्षपूर्वक आहे का? आणि त्यासोबतच एक महत्वाची माहिती आलेली आहे, शेतकरी कुटुंबांना विशेष प्राधान्य. बघा, आता महत्वाची माहिती, शेतकरी कुटुंबांना विशेष प्राधान्य. दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या, धुनी भांडी करणाऱ्या खेड्यापाड्यातील कष्टाळू बहिणींना सर्वात आधी पैसे दिले जाणार आहे. महत्वाची बातमी येतं की ग्रामीण एरियामध्ये ज्या बहिणी आहेत, ग्रामीण एरियामध्ये खेड्यापाड्यातील ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना सर्वात अगोदर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसा जमा केले जाणार आहे आणि अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहे. आता अनुदानाचे पैसे आणि हप्त्यामध्ये काय फरक आहे, तर बघा, हप्ता तुम्हाला नेहमी तुमच्या खात्यामध्ये जमा होतो 1,500 रुपये प्रमाणे. तो हप्ता तो तुम्हाला दिला जातो. आणि यावेळेस तुम्हाला 2 हप्ते दिले गेले आहे एकत्र. असं नाही की योजनेचा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे जमा होतोय, तसं नाही. 1,500 रुपये प्रमाणेच तुम्हाला हप्ता दिला जातोय. फक्त मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र दिल्याने तो 3,000 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे. दुसरी गोष्ट, अनुदान. आता अनुदान जे आहे ते सर्व बहिणींना डायरेक्ट मिळणार नाही. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तर सर्व बहिणींना दिले जाणार नाही. त्यामध्ये सुद्धा त्यांची यादी तयार करण्यात आली आहे आणि त्याचा सुद्धा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये क्रायटेरिया काय काय ठेवण्यात आला आहे ते सुद्धा आपण पाहूया. तर हप्ता भेटवण्यासाठी या 2 गोष्टी क्लिअर तुमच्या असल्या पाहिजे. फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जमा झाला पाहिजे आणि केवायसी तुमची पूर्ण झालेली असली पाहिजे, तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता जमा होणार नाही. याचं पण एक मोठी लिस्ट आलेली आहे, मी ते नंतर वाचून दाखवणार आहे. तर बघा, डेबिटचा बटन म्हणजे
उद्यापासून डेबिटचा बटन दाबला जाईल आणि बटन दाबल्यानंतर बघा आनंदाची बातमी, नागपूरमध्ये डेबिटचा बटन दाबला गेला आहे. म्हणजे नागपूरमध्ये याच्या सर्वात अगोदर सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहित आहे नागपूरमध्ये मोठा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या दरम्यान डेबिटचा बटन दाबलेला आहे आणि डेबिटचा बटन दाबून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना भेट दिली जाणार आहे. तर लाडक्या बहिणींना 11,000 कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेली आहे. कालच सरकारने मंजूर केलेली आहे. काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये 11,000 कोटी रुपयाची निधी मंजूर झालेली आहे. त्यामध्ये काय येणार आहे, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. त्यासाठी पैसे आज 11,000 कोटीची मंजुरी झालेली आहे. त्यामध्ये 52 लाख महिला, बघा आता लक्षपूर्वक ऐका, 52 लाख महिला, आज 14 जिल्ह्यांतील 52 लाख महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. तर 52 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे आणि याची प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे एकदा कधी डेबिटचा बटन दाबला, प्रोसेस जर सुरू झाली तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होत राहतं. आतापर्यंत तुम्हाला पैसे आलेले असतील, कदाचित असं होऊ शकतं, कारण लाडकी बहीण योजना यामध्ये काय होतं की डेबिटचा बटन दाबल्यानंतर डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होतात. तुम्ही जोपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतील. तर बघा लाडक्या बहिणींसाठी अक्षय तृतीयाचे महाभेट तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब जो उपमुख्यमंत्री आहे आपले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सरकार यांनी लाडक्या बहिणींचा सण गोड केलेला आहे आणि लाडक्या बहिणींना हप्ताच नाही तर आणखीन काहीतरी बोनस त्यांना दिलेले आहे. पैसे कसं तपासायचे आणि नवे नियम काय आहे ते आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा सर्वात अगोदर आपण हप्त्याबद्दल तर जाणून घेतला, हप्ता कोणाला दिला जाणार आहे. आता साडीबद्दल आपण जाणून घेऊया. तर बघा महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सोबत आणखीन 4 नियम लागू केलेले आहेत. तर बघा सर्वात अगोदर इथं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, मार्च एप्रिल एकत्र हप्ता 3,000 रुपये. दुसरं गिफ्ट असणारे बोनसचं ते म्हणजे 10,000 पासून तर 25,000 रुपये पर्यंत विशेष अनुदान दिलं जाणार आहे. गिफ्ट असणार आहे, तिसरं गिफ्ट असणार आहे भेटवस्तू, त्याला म्हणू शकता ते भेटवस्तू असणार आहे. 24 लाख लाडक्या बहिणींना ते मोफत साडी दिली जाणार आहे. ही भेटवस्तू तुम्हाला दिली जाणार आहे. पहिलं तर आपण पाहिलं आहे की हप्ता कोणाला दिला जाणार आहे, भेटलंय. आता आपण बोनस बद्दल आणि साडीबद्दल जाणून घेऊया आणि सर्वात अगोदर आपण तरी जाणूनच घेणार आहोत, पण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ते जिल्ह्यांची नाव मी तुम्हाला सांगून देतो. आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर बघा सर्वात पहिला जिल्हा आहे तो यवतमाळ. तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. दुसरा जिल्हा आहे तो सातारा. सातारामध्ये तुम्ही राहत असाल तर साताऱ्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप होणार आहे. अमरावतीमध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला आज पैसे वाटप होणार आहे. पुढील जिल्ह्यांची नावं पाहू शकता तुम्ही. जळगावमध्ये जर तुम्ही राहत असाल तर जळगावला नक्की आज पैसे वाटप होणार आहे. नाशिकमध्ये जर तुम्ही राहत असाल तर नाशिकला नक्की पैसे वाटप होणार आहे आणि संभाजीनगरमध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा होणार आहे. पुढील जिल्ह्यांची नावं बघा. रत्नागिरीमध्ये सुद्धा आज पैसे वाटप होणार आहे. धुळ्यामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि रायगडमध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा होणार आहे. पुढील जिल्ह्यांची नावं. मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील हप्ता जमा होईल. नंदुरबारमध्ये हप्ता जमा होतोय आणि बीडमध्ये देखील हप्ता जमा होत आहे. शेवटील 3 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. पुण्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर पुण्याला नक्की पैसे जमा होणार आहे. कोल्हापूरमध्ये जर राहत असाल तरी देखील पैसे जमा होणार आहे. अहमदनगरमध्ये देखील पैसे आज जमा होणार आहे. तर अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील आणि या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर एप्रिल महिन्याचा 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये 3,000 रुपये जमा होणार आहे. आता उरलेला प्रश्न, साडी कोणाला वाटप होणार आहे? 24 लाख लाडक्या बहिणींपैकी साडी कोणाला वाटप होणार आहे? तर बघा सर्व काही ज्या बहिणींची केवायसी क्लिअर झालेली आहे सर्व काही क्लिअर आहे आणि ज्या गोरगरीब बहिणी असणार आहे म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील कुठल्याही प्रकारची 4 व्हीलर नाही, 2 व्हीलर नाही, अशा बहिणींना साडी वाटप केले जाणार आहे. म्हणजे ज्या हातमजुरी करतात त्या बहिणींना ही साडी वाटप केले जाणार आहे. ही साडी वाटप कोणाला केले जाणार आहे? ज्या कुटुंबाचं उत्पन्न पूर्ण वार्षिक उत्पन्न 50,000च्या कमी आहे, म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठीच नाही तर ज्या बहिणींचे कुटुंब ज्या कुटुंबामध्ये 50,000 पेक्षा वार्षिक उत्पन्न आहे त्या बहिणींना साडी वाटप केले जाणार आहे, अशी माहिती आलेली आहे. ही साडी सणाच्या निमित्ताने वाटप केली जाणार आहे आणि ही माहिती आलेली आहे. या माहितीचा मेन सोर्स काय आहे? लाडकी बहीण योजनेसाठी GR आलेला आहे. त्या GR मध्ये हप्ता वाटप होणार आहे. पण माहितीचा शोध काय आला आहे? साडी कोणाला दिली जाणार आहे?
हजार रुपयाचं वार्षिक उत्पन्न कमी असेल त्या बहिणींना दिली जाणार आहे ही साडी. ठीक आहे. आणि उरलेला प्रश्न, बोनस कोणाला दिले जाणार आहे? तर बघा, ज्या बहिणींचं जनधन खातं असेल त्या बहिणींना बोनस दिले जाणार आहे. तर जनधन खातं म्हणजे यामध्ये तुम्हाला 0 इंटरेस्टने, म्हणजे तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही. तुम्हाला 0 इंटरेस्टने 1 रुपया सुद्धा लागणार नाही. तुम्हाला 10,000 पासून तर 25,000 रुपयेपर्यंत तुम्हाला बँके थ्रू कर्ज दिले जाणार आहे. या कर्जाला तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही. हे कर्ज तुम्ही काढू शकता विनाशुल्क. कुठल्याही बँकेमध्ये असू द्या, स्टेट बँकमध्ये असू द्या, ICICI मध्ये असू द्या, फक्त त्यामध्ये तुमचं जनधन खाते असणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बोनस तुम्हाला दिले जाणार आहे. बोनस म्हणजे 1 रुपया सुद्धा तुम्हाला व्याज लागणार नाही. सरकारकडून तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. ते तुम्ही कुठल्याही व्यवसायासाठी वापरू शकता आणि कुठल्याही प्रकारे ते पैसे तुम्ही घेऊ शकता. यामध्ये कागदपत्राची मागणी आहे, जे तुम्हाला नेहमी असतं. आधार कार्ड, पॅन कार्ड. पॅन कार्ड कंपल्सरी आहे. पॅन कार्ड तुम्हाला लागणारच आहे. 2 पासपोर्ट साइज फोटो आणि जनधन खातं असणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते पैसे दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे बहिणींना 2 हप्त्याचे पैसे, साडी आणि बोनस दिले जाणार आहे. तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आतापर्यंत तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा. नाही जमा झाला असेल तर नाही सुद्धा लिहू शकता. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.